धन्यवाद भाई। राज्यसभेचे खासदार माननीय श्री सदानंद तनावडे सर, ज्यांनी राजकारणात आपला मजबूत असा ठसा उमटवलेला आहे, त्यांची उपस्थिती आम्हाला आज इथे मोलाची आहे। मी विनंती करते सरपंच माननीय सरपंचांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावे। धन्यवाद। श्री रामचंद्र मनोहर पेडणेकर, श्री हनुमंत आसोलकर, सौ समीक्षा प्रसाद शेगावकर, सौ रेशमी रंजन साळगावकर, श्री रवींद्रनाथ नकुळ होळकर आणि सौ पूनम संतोष नाईक। श्री अनिल सावंत आणि सौ निवेदिता नकुळ गावडे। सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथेच उठून जरा उभे राहावे। एक फोटो आपण घेणार आहोत। खूप माहिती दिली। जो रे ऑफ होप म्हणतात आम्ही त्याला, जे आपल्या स्वतःच्या घराचं रे ऑफ भाषेचं किरण म्हणतात तो आमकां दाखवून दिलो। सो ताचे बद्दल हांव मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानता। त्याच बरोबर आमचे विचारपाक जाय तितके विचारा, तुमच्या प्रश्नाची उत्तरां दिता। अरे म्हणजे मूळ गोंयकाराक, सामान्य गोंयकाराक, पेडण्यात रावपी गोंयकाराक, काणकोणात रावपी गोंयकाराक अरे तेचे घर जर तेच्या नांवार करून दिवपाक जाय आसत जाल्यार तुमच्या पोटांत कितें चुकता? अरे तो कबुतराच्या जागेर रावता आसतलो भाटकाराच्या जागेर, म्हणून तो मनीस न्ही, तो गोंयकार न्ही, तेजें घर विकणाऱ्याक जमलें ना। मागीर कोणाची आतां कोण येवन बंगले बांदतात, विला बांदतात, तेंचीच जावची आनी आमची केन्ना जातली? आनी ज्या सामान्य मनशाची म्हाका चिंता आसा, म्हाका तळमळ आसा, हांव पळयता म्हणून हांवें सांगलें। आनी तेका लागून हांवें स्पश्ट सांगलें, हय हांव सांगता, विरोध केला कोणी तो कळपाक जाय, गोंयकारांकूय कळपाक जाय, विरोध कित्याक केला तो कळपाक जाय। अजुनूय सांगता ताचेर विरोध कित्याक केला तो सांगतो म्हणून। आनी केसी घालपाक लायता, कोण तरी खेळिल्ली एखादी बायल उठता आनी कोर्टाक वयता, तिच्या कडेन पयशे खंयचे? आनी आमी गव्हर्मेंटाची लँड दिता आसत जाल्यार ती कोर्टाक वयता, ती कोण? तिच्या फाटल्यान कोण आहा तें जाणां। अरे ह्या गोंयकारांच्या विरोधात वचपा खातीर कोणाक तरी एखादी बायलेक सोडिकर तेच्या विरोधात वचूं नाकात। कबुतराच्या लोकांक कोर्टात चल म्हणून कोण सांगता हें खबर आहा म्हाका। अरे कित्याक कोर्टात धाडटात तांकां? म्हणजे आमच्या सामान्य गोंयकारांची घरां रेग्युलरायज जावची न्ही, म्हणून आतां विधानसभेक चलना म्हणून कोर्टात धाडपाची भाशा लागल्या करपाक। अरे विरोध करपाचो आसा, राजकारण करपाचें आसा करात, बट लोकां कडेन करूं नाकात, लोकांच्या घरा कडेन करूं नाकात। अरे पयले फावटी जर कायदो करून कोणाच्या सामान्य मनशाचें घर, बारीक मनशाचें घर, तेणी आपले पुराय पुंजी आपली लायल्या, तेणी घर बांदलां, तें घर मोडपाक दिवं नाकात। हांव अजुनूय गोंयकारांक सांगता, एकाय मनशाचें घर हेच्या फुडें मोडपाक मेळचें ना। 28 फेब्रुवारी 2014 28 फेब्रुवारी 2014 ही डेट मुद्दामून म्हणटा आमी रुका कायदो हाडलेलो। निदान आमी हेच्या पयलीं बांदलेली घरां, मागीर ती कोमुजात जागेत आसुनी, 20 पॉयंटात आसुनी, आपल्या जागेत आसुनी, ती एक टायम कायदेशीर करपाचो कायदो माझे घर ह्या सुनीच्या निमित्तान आमी हाडला। आनी तो कायदो आमी विधानसभेत पास केला। कोणी विचारता कोर्टाक वयतलो म्हणून, हांवें म्हणलें चला, आमी कायदेशीर कायदो केल्लो आसा, विधानसभेत पास केल्लो आसा, चलात वयतल्या तांकां। आमी लोकां खातीर केला, आमच्या स्वता खातीर करूंक ना। आणि हे जेन्ना हांव सांगतालो, हांव तेन्नाय सांगता आनी हांव अजुनूय सांगता, आमी हे सामान्य मनशा खातीर करता। आनी म्हणून म्हाका तळमळ इतक्याच खातीर आसा, मनीस जल्माक येता आसतना कांय घेवन येना, मनीस वयता आसतना कांय घेवन वचना, पण पुराय आपल्या आयुश्यांत आनी विशेष करून महिला भगिनी आपलें एकूच घर बांदचें म्हणटा। आनी एकूच घर बांदता आसतना ती बाबडी खंयच्यानय रीण काडटा।
आपले वस्ती घरात दवरता, कोपरेचे पयशे काडटा, कारण हावजींग लोन काय तिका मेळना, ते बांदता त्या घराचेर हावजींग लोन कोण दिवंक शकना, पूण खंयच्यान तरी पयशे काडून 10-12 लाख रुपया जमा करून आपले बारीकशें घर बांदता. आनी इतकीच इच्छा आसता कितें म्हणून ते घर आपल्या नांवार जावचें, कायदेशीर जावचें, त्या घराक केन्ना नोटीस येवची न्ही. आपूण बांदलेलें घर आपल्या फुडल्या पिळगे खातीर उरचें, आपल्या चेड्या खातीर उरचें, आपल्या चेडवा खातीर उरचें, हें तेंचें स्वप्न आसता. आनी हें स्वप्न जेन्ना एखादी खंयची तरी कोर्टाची ऑर्डर येता, एखादी खंयची तरी पंचायत नोटीस काडटा, तेन्ना ताका भंय दिसता, एटॅक येता, प्रेशर वाडटा, डायबिटीज वाडटा. हांवें पळयल्या खुबशे जाण जेन्ना नोटीस घेवन येता पळय न्ही, हात थरथरता तेंचे, पंचायतीन नोटीस काडली केन्ना म्हणून येता तें कळना. आनी म्हणून कोण वयता सांगात पळय, कोर्टाची नोटीस येयल्या उपरांत आमच्या डेप्युटी कलेक्टराक वयचोच पडटा. थंय डेप्युटी कलेक्टर गेलो, थंयसर 2 पुलीस गेले, ते लोक गाळी कोणाक सोदता, गाळी सोदता म्हाका, गाळी सोदता सरकाराक. कितें म्हणून घर मोडलें सरकारान, सरकाराक कोणाचें घर मोडपाचें ना. केस कोण घालता, तुमचोच शेजारी. केस कोण घालता, तुमचोच भावलो. कोण तरी तुमचो घरचो आसता तोच केस घालता आनी कोर्ट ऑर्डर दिता. आमकां कोणाचें घर मोडपाचें ना. आमकां जाता जाल्यार प्रत्येकाचें घर बांदपाक मदत करता, जाल्यार घर कायदेशीर करपा खातीर मदत करता. म्हज्या सरकारान ह्या फुडल्या काळात बेकायदेशीर खपोवन घेवचें ना आनी आसलेल्या सगळ्यांक कायदेशीर करतले ह्या ठामपणे सांगता. ह्यान फुडें कोणी बेकायदेशीर घर बांदचें न्ही आनी सगळी प्रक्रिया एकदम सुटसुटीत करून दिता, त्यांनी कायदेशीर घर करचें. करपाच्या कार्यक्रमात व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, ज्यांच्यानी आतांच आपलें उलोवप केलें ते मांद्रे मतदारसंघाचे माननीय आमदार जी दाडोळकर, आज सरकारांतल्यान ज्यांच्या बालभवनचे अध्यक्षपद घोषीत केले, मुख्यमंत्र्यांचे मुखेल येवन स्वागतूय केले, ते ह्या मतदारसंघाचे आदले आमदार बाब दयानंद सोपटे. व्यासपीठाचेर उपस्थित आमचे उत्तर गोंयचे कलेक्टर अंकित यादव, आमचे सगळे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, तशेंच डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, पत्रकार आणि मोठ्या संख्येन हांगा उपस्थित मांद्रे मतदारसंघातल्या सगळ्या भावांनी भयणांनो, सगळ्यां पयलीं हांव माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचें अभिनंदन करता, कारण तांच्यांनी एक ऐतिहासीक निर्णय, म्हणजे आमी गोंय स्वातंत्र्य जाल्या नंतर पयलो असो निर्णय, ज्या निर्णयाच्या भितर गोंया भितर वेगवेगळ्या भागा भितर जशें जितान सांगलें प्रत्येक विशय वेगळो आसतलो, प्रत्येक भागा भितरले घराचो विशय वेगळो आसतलो, पण हे सगळे विशय जे आसा ते पूर्ण करपाक जाय, तातूंतल्यान सोल्युशन काडपाक लागून तांच्यांनी एसेंब्ली भितर कायदो तयार केलो, कायदो पास केलो आनी पास केल्लो कायदो जो आसा तो गोंया भितर इम्प्लिमेंट करपाक जाय म्हणून ताची सुरवात 4 ऑक्टोबराक आमचे भारत देशाचे होम मिनिस्टर अमित भाई शाहजी हांच्या उपस्थितीन त्यांच्या हस्ते ह्या योजनेचो शुभारंभ जालो आनी तेन्ना पासून आता पर्यंत मुख्यमंत्री स्वता सगळ्या मतदारसंघा भितर स्वता वयतात, अर्ज वितरणाच्या कार्यक्रमांक उपस्थित रावतात आनी सगळ्या लोकां बरोबर उलयतात, मेळटात. आनी आज जर आमी पळयलें आसत जाल्यार आज हळूहळू कार्यक्रम लोकांचो कार्यक्रम जालो आसा. आज हांव तांचे बरोबर 4 कार्यक्रम आशिल्लो, 3 सकाळीं 2 आनी मागीर पेडणे आनी आतां मांद्रे. ह्या प्रत्येक कार्यक्रमांक जर आमी पळयलें आसत जाल्यार ज्या तरेन लोकांची उपस्थिती हाचो उत्साह जर आमी पळयलो आसत जाल्यार आज हो कार्यक्रम जो आसा ही योजना ही लोकां पर्यंत पाविल्ली आसा. लोकांक ह्या योजनेचें सॅटिस्फॅक्शन आसा आनी अशा पद्दतीचें कोण करपाक शकता. एखाद्या मनशाच्या तकलेन आसा की बारीक मनशाक मदत करपाक जाय. हांव जर ह्या गोंय राज्याचें नेतृत्व करता आसत जाल्यार हांवें ह्या लोकांक मदत करपाक जाय, ही भावना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या तकलेन आयली. कारण गोंय आमचें स्टेटहूड जाल्या नंतर, गोंय राज्य जाल्या नंतर जेणे मॅक्झिमम काळ मुख्यमंत्री म्हणून रावपी जर कोण आसत जाल्यार ते डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री. गेली 7 वर्सां ते मुख्यमंत्री म्हणून काम करतात आनी हें करता आसतना प्रत्येक गोश्ट म्हणजे जशें आतां जी तांकां म्हणटालो की तुमी एग्रीकल्चरच्या संदर्भात मातशें सांगात म्हणटाले, तर आमी पळयलें की ह्या दिसांनी म्हणजे दिवाळीच्या वेळार अशा पद्दतीचो पावस येवप हे केन्ना आमी केन्ना चिंतूंकूय ना आनी केन्ना पळोवंकूय ना. पण गेले 10 दीस ज्या तरेन पावस पडटा म्हणजे खऱ्या अर्थान आमकां शेतां कापणी करपाक जाय, भात आमकां घरान व्हरपाक जाय, अशा वेळाचेर जितलो पावस पडलो सगळ्यांची शेतांतली जे भात पिकिल्ले आसा ते सगळे उदकान आसा आनी त्यामुळे ती तळवळ जी आसा ही तांकां दिसली. तांच्यांनी इमिडिएटली स्वता काल तांच्यांनी डिक्लेअर केलें 1 हेक्टर जर आसत जाल्यार 40,000 नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याक दितलो हे तांच्यांनी काल डिक्लेअर केलें आसा.
आणि मॅक्झिमम म्हणजे 4 एकर 1,60,000 एखादी जर 4 एकर जर एखाद्याची जागा असेल जाल्यार 1,60,000 रुपया सरकारांच्यान मदत जेणे करून ताका नुकसान भरपाई आणि आता जे भात कापणी करून मागीर परत वायंगणे जर एखाद्यान करपाक जाय जाल्यार तेची तयारी ही तळमळ ही भावना एखाद्या मनशाच्या मनान आसूं शकता जाका दिसता की हांवें कितें तरी करूं जाय हांवें त्या मनशाक मदत करूं जाय आणि त्यामुळे ती भावना त्यांच्या भितर आसा म्हणूनच जर अशा पद्धतीची म्हणजे घर योजना या योजनेची सुरुवात ही त्यांच्याच तकलेंतल्यान आयली आणि ज्या तरेन आज आमी पळयतात की फॉर्मां ज्या वेळाचेर आमी दितात अशा वेळाचेर हांवें आज पळयलें की आज हांगा बशिल्लो आमचो एक तो भाव हांगा आसा तो हे सारकें ताळयो मारपाक लागलो तेच्या भितर ताका कळिल्लें आसा की कितें ही एक्झॅक्ट योजना आज हांव पळयलें की 75-78 वर्सांची एक जाणटी मनीस तिका आज आमी अर्ज दिताले सालिगांव मतदारसंघात दोनांक सुमार दनपारच्या तो अर्ज जेन्ना मुख्यमंत्र्यान दिलो मुख्यमंत्र्यान विचारलें कोण आसा घरान काय म्हण ती रडपाक लागले तेणें सांगलें कोण ना म्हजो चलोय ना आपल्याक चलो एक्सपायर्ड जालो म्हजी सून आसा आनी 2 नातवंडां आसा आतां तेणें म्हणलें की तूं रडटा कित्याक काय म्हण त्या बायले त्या जाणटे मनशान सांगलें की हांवें केन्ना स्वप्नान सुद्दां चिंतूना आज खऱ्या अर्थान म्हज्या भुरग्यांक कितें तरी आपूण दिवूं दवरपाक शकली ही भावना तिच्या दोळ्यांतल्यान दुखांतल्यान व्यक्त जाताली आणि त्यामुळे आज आम्ही जर पळयलें आसत जाल्यार आज पळयतात की प्रत्येक मनशाचें एक स्वप्न आसता आणि खास करून महिलांचें आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान महिलांची उपस्थिती भरपूर आसता कारण स्वताचें घर आसचें म्हणजे इंडिपेंडंट घर आसचें तें बरें घर आसचें ही भावना प्रत्येक महिलेच्या तकलेन आसता आणि त्यामुळे कोण एखाद्या वेगवेगळे कोण तरी सरकारी जागेन घर बांदता कोण तरी मोकाशान घर बांदता आसतलो कोण तरी कोमेदाद जागेन घर बांदतालो आसतलो कोण तरी एखाद्या भाटकाराच्या जागेन रावता आसतलो पण एखाद्या भाटकाराच्या जागेत जर बारीक जर समजा ते घर रिपेअर करतलो आसत जाल्यार तो भाटकार एनओसी दिना गेली 50-60-70 वर्सांची फॅमिली थंय रावता कुटुंबाचे कुटुंब रावता आज त्याचो आजो पणजो सगळे जावन गेले पण तो भाटकार ताका एनओसी दिना ताका तेजें घर रिपेअर करपाक मेळना पावसान गळटा ताका वयर कापड घालचें पडटा आनी त्यामुळे ही सगळी कटकट बंद जावपाक जाय एखादो जर त्या घरा भितर रावता आसत जाल्यार तेचें घर तें तेच्या नांवार जावपाक जाय आम्ही गांवा भितर रावतात आमी खबर आसा आमचे कडेन जर कितें जर डॉक्युमेंट आसत जाल्यार आमचे कडेन एकच डॉक्युमेंट आसा हाऊस टॅक्स भरलेली रिसीट आणि त्यामुळे एखाद्याक लोन जर घेवपाक जाय म्हणजे घर रिपेअर करपाक जाय ते लोन मेळना बँक म्हणटा तुवें डॉक्युमेंट घेवलो आमच्या कडेन त्या घराचो डॉक्युमेंट आसना आणि त्यामुळे हे सगळे गोष्टी जे आसात हे सगळे लिगलायज करपाक जाय कायदेशीर जावंक जाय जेणे करून त्या मनशाक एखादें घर जर रिपेअर करपाक जाय जाल्यार ते रिपेअर करपाक मेळपाक जाय एखाद्याक दिसता आसत की म्हजें घर रिनोवेट करपाक जाय जाल्यार तें मेळपाक जाय आनी मुख्यमंत्र्यान म्हणून ठरयलें की एखाद्याक जर आमी बरेचदा पळयताले की आमी घर जर रिपेअर करता आसत जाल्यार आमी जर एखाद्या पंचायती कडेन एनओसी जर मागली जाल्यार मेळनाशिल्ली आमी पळयताले की गांवा भितर बरीचशी जमनी जाताली एका घरान 2 भाव रावतात त्या 2 भावा भितर जमनी आसतात लायटीचें बील कोणें फारीक करप तो म्हणटा की हांवें टॉयलेट बांदला म्हाका यूज करपाक जाय आनी त्यामुळे ह्या सगळ्या झगड्यांतल्यान मार्ग काडपाक जाय म्हणून तांच्यांनी एक बऱ्या तरेची योजना राबयली स्कीम हे केली की ग्रामपंचायत आसतली म्युन्सिपालिटी आसतली एखाद्यान जर ते आपल्याक जर घराचो नंबर वेगळो करून मेळपाक जाय दिवं जाय जर आसत जाल्यार तो दिवपाची वेवस्था तांच्यांनी करप अशी ठरली म्हणजे गावागावांनी म्हणजे प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी वचून आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर जे एक्सप्लेन करता माझे घर स्कीम कितें ती हे जेन्ना सुरवात केल्ली जो तेंच्यांनी प्रोसेस सुरवात केल्लो तेन्ना खूब जाण हाजी माजी जावं नाजाल्यार लिडर जावं तिका उलयताले तेच्या फाटल्यान तोमडे मारताले हे कितें उलयता ते केन्ना जावचें ना आनी ताका बॅकफायर जातलें जावंक ना जाल्यार इलेक्शनान आनी हे करून उलयता आसतना आमी कन्फ्युजनान आसले बाबा खरेंच जातलें की ना आनी पूण एक होप आसलो आमकां की जे पद्दतीन तेंच्यांनी ती सुरवात केली ते डेफिनेटली जातले आणि हे करता आसतना आमकां खूब बरें दिसता म्हणजे आयकपाक बरें दिसता ही स्कीम लॉन्च ती स्कीम लॉन्च पूण स्कीम लॉन्च करतना लॉ डिपार्टमेंटाक घेवन कायद्यान कितें आसा ते कशें बसोवपाचें तो व्हेरी डिफिकल्ट टास्क आसता आनी ते तेंच्यांनी सक्सेसफूल करून तेंच्यांनी म्हाजें घर हे स्कीम आमच्या ऑनरेबल होम मिनिस्टर सेंट्रल होम मिनिस्टर जे आहा श्री आदरणीय अमित शाहजी तेंच्या हातींतल्यान हे म्हाजें घर स्कीम तेंच्यांनी लॉन्च केली आता वेगळे वेगळे गावांनी वेगवेगळे इश्यूज आहात म्हणजे प्रत्येक मतदारसंघात वा प्रत्येक तालुक्यात वेगळे वेगळे इश्यूज आहात आता मुर्मुगांव वयचे जाल्यार तेंचो इश्यू वेगळो आसा आनी पेडणे तालुक्यात विशेष जाल्यार वेगळो इश्यू आहा आता पेडणे तालुक्यात कितें इश्यूज आहात पेडणे तालुक्यात 90% आमी टेलेंटेड अमुलकार्यल आहा आनी मुरगांव त्या गांवांत थंयसर कितलेशेच लोक अशेंच रावतात तेंचे घर गव्हर्मेंट जाग्याचेर रावतात आनी तेंचे आयज पर्यंत घरां नांवार केल्ली ना सो वेगळे इश्यूज आहात
आमच्या कोस्टल बेल्टाक CRZ इश्यू आहा. आता जेन्ना आमी डिस्कस करताले, हांव स्वतावर डिस्कस करतालो आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर, तेन्ना ते अशेंच म्हणजे म्हाका जेन्ना हांगासरले आमचे स्थानीक म्हणटाले अरे म्हजें घर बरें आहा, CRZ नाजाल्यार आमचें स्ट्रक्चर कितें रे. मागीर थोडे म्हणटाले आमचो भाटकार अजून आहा, आमकां कशें दिवचें, हे घरा नांवार जातली. सो वेगवेगळे प्रश्न आसले. आयज प्रश्नाची उत्तर दिवपाक आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांगासर येयलेले आहात. आमी पेडणेकार हे मेजॉरिटी बहुजन समाज आणि सगळे माझे घर हे केन्नाच आयज मेरेन मेळोंक ना आनी आयज सक्सेसफूल जाला ते माझे घर फक्त ह्या मुख्यमंत्र्या खातीर. आमी कितलेशेच लिडर पयले येवन गेले पूण आयज मेरेन खंय म्हणजे आयज सुद्दां म्हाजो स्टेटमेंट येयला, आयज मेरेन खंयच्याच मुख्यमंत्र्याक ही स्कीम करपाक लॉन्च करपाक जावंक ना. कित्याक सगळ्यांनी गुणकाराक एक्ट हाडलो, टेनन्सी एक्ट हाडलो, पूण तो एक्ट कसो हाडलो, एक्ट आमच्या बारीक बहुजन समाज खुश करपा खातीर हाडलो. आमकां खुश करपाचें आनी इलेक्शनाक तो इश्यू करपाचें मतां घालपाची. पूण आयज आमच्या मुख्यमंत्र्याक तें करूंक ना. आमच्या मुख्यमंत्री बहुजन समाजा खातीर कसो आपलो हक्काचें घर मेळटलें हेचेर तेणी प्रयत्न केला आनी तो सक्सेसूय आयज जाल्लो आसा. आयज पळयता आमी मुळकारां म्हणजे हांव सगळ्याक म्हणजे प्रत्येक गांवांनी एक दोन भाटकार आसतात, हेचे भायर रावतात, हांगा रावनात. हांगा आमचे स्थानीक कोण भाटकार आसात ते खंय ना खंय वळख आसल्या कारणान कोणाक ना कोणाक टॉयलेट बांदपाक जावं किंवा घर बांदपाक एनओसी दितात. पूण हे भायर कोण कोण रावतात सगळे भाटकार वायट आसनात, थोडे भाटकार खूब बरे आसतात पूण हेल्पूय करतात. पूण आयज पळयता आमी जेन्ना आमी मंगळाचे नाजाल्यार बेरेस्ताचे ऑफिसान बसतात तेन्ना प्रत्येक टायमाचेर मोडकाराचे केसीस टेनन्सीचे केसीस घेवन लोक येतात. कित्याक येतात ते सरळ सांगतात की कितलीशींच वर्सां जालीं आमचे केसीस चलता. पूण ते सुद्दां जेन्ना आमी डिस्कशनाक गेले जे मांडले तेन्ना तेणी म्हाका सांगलें, आमच्या मुख्यमंत्र्यान म्हाका सांगलें जी राव तेचेर आपूण काम करप सुरू केल्लें आहा, योग्य वेळार डिसायड करतात. त्या टायमाचेर तेंचे ते डिक्लेअर केले की स्पीड ऑफ केसीस मुळकारियर केस स्पीड ऑफ करपाची आनी मुळकारियर केसीस जाता तितली फास्ट ट्रॅक करून 3 ते 4 म्हयन्या भितर तेंच्या नांवाचेर घर सनद काडून दिवपाची म्हणून. त्या प्रमाणे तेंच्यांनी शेनवारचे मामलेदार ऑफिसां चालू दवरली. आयज मेरेन खुबशे अवेरनस जावंक ना पूण आमकां खबर आसा, खुबशे लोकांक सुद्दां खबर ना. शेनवारचे कोर्ट चालू केले हे मुळकारियर हक्क तुमकां मेळपा खातीर. आयज म्हणजे इतली वर्सां पळयताले मुख्यमंत्री बीन जाले पूण तेंच्यांनी केन्ना चिंतूंक ना की शेनवारचो मामलेदाराक बसोवपाचो आनी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाचे म्हणून. सो स्पेशल कोर्ट केले तेचे खातीर आमकां. हे तुमकां कित्याक सांगता, खुबशे लोकांक खबर ना. एनाउन्समेंट करतात आमी स्कीम पूण अवेरनस जायना. आयज म्हाजें घर आयज सगळे जाण तुमकां हांगासर आयज आमी 2 दीस रिक्षा 3 रिक्षा चलयता. कित्याक तुमकां कळपाक, कित्याक म्हजें घर न्यूजार येयले सगळे येयले पूण खुबशे लोकांक कन्फ्युजन आहा म्हजें घर म्हणजे कितें. सो ते कितें हे सांगपा खातीर आयज आमच्या मदीं मुख्यमंत्री येयलो आसा. ते बऱ्या पद्दतीन एक्सप्लेनूय करतले, ते बरे भाशेन तुमी आयकून घ्या. कित्याक खूब जाण कन्फ्यूज जातात. म्हणजे आयज आमी 4 कावंटर घातले फाटल्यान आनी 4य कावंटराचे सेपरेट ऑफिसर पडलेले आहा. तेणी सगळ्यांक एक्सप्लेनूय केला बाबा खंयच्या कावंटरा वचून तुमकां कसले कितें गायडन्स मेळटले ते प्रमाणे एंटायर एक्सप्लेन करून ते आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंचे कडेन मागता. तेंच्यांनी सदांच मांद्रे मतदारसंघाक केन्नाच ना म्हणूंक ना. आयज कितलेशेच प्रोजेक्ट्स पायपलायनीन आहात जे कंप्लिशनान आसात. मागीर तो रवींद्र भवन हांव मांद्रेचो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसूं किंवा इतर बाकीचे गोष्टी हांव हे सगळे ऑलरेडी सँक्शन जाल्ले आनी बेगिना बेगीन कामूय सुरवात करता. म्हणजे मांद्रे मतदारसंघाचेर तेंच्यांनी पर्सनली आपलो लक्ष दवरलेलो आसा आनी खंयच्याच गोष्टीक आमकां ना म्हणना. म्हणजे म्हाका दिसता प्रायोरिटी साखळे ते मांद्र्याचे मोग चड करतात आनी त्या पद्दतीन ते कामूय तशेंच करतात. एकूच रिक्वेस्ट तांकां तेंच्यांनी अनाउन्स चालूच केला की शेतकऱ्यांक तेंचो लॉसीस जाले ते तुमी दितले म्हणून ते मातशें तांकां सांगा. कित्याक खुबशे आमचे शेतकरी प्रत्येक गांवांत शेतकरी आहात तेंचे लॉस जाल्ले आहात, तेंचे पीक पिड्ड्यार जाल्ले आहात. सो ते तुमी काल अनाउन्स केल्यात पूण आमचे हांगासर मेजॉरिटी शेतकरी आसात. सो तुमी तांकां सांगचे इतले उलोवन म्हाजी 2 उतरां सोंपयता. परत एकदा धन्यवाद म्हणटा तुमकां आनी कारण जेन्ना ह्या कार्यक्रमाची सुरवात आमचे लाडके नेते म्हणजे माननीय मुख्यमंत्री जेन्ना घोशणा केली आणि अमित जी शहा हे गोंयांत आयले तेन्ना मांद्रेसून सुरवात करता आसतना आमी म्हणले की मांद्रे म्हणजे पेडणे तालुक्यांतल्या मांद्रे मतदारसंघांसून कमीत कमी 1000 आमी लोक ते जमतले. त्या पद्दतीन 20 बशी अरेंजूय केल्यो पक्षान आनी बशी व्यतिरिक्त 4 व्हिलर घेवन बऱ्यापैकी संख्येन भायर सरले. आज खऱ्या अर्थान त्या योजनेचो फायदो
ॲक्च्युली काही कारणास्तव पुढे गेलो तरी सुद्धा उपस्थित तुम्ही राहिल्यात. अहो तुमच्याकडे माहितीच मागता की योजना आमचं सरकार जगा आम्ही डबल इंजिन सरकार म्हणतात, म्हणजे केंद्राने भारतीय जनता पार्टीचं सरकार असा, गोंय राज्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार असा. हे डबल इंजिनाचे सरकार गेली 3.5 वर्सां म्हणजे 22 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करीत आसा. आणि ही सेवा करत असताना ज्यो योजना गोंयांत आमी राबयतात, आमचे मुख्यमंत्री राबयतात, त्याची बऱ्यापैकी घराघरांनी पावपाची जबाबदारी तुम्ही सगळे कार्यकर्ते जमून लोकांपर्यंत पावयतात. बाबा ज्याची गरज आसा ती गोष्टी आम्ही करीत आसा. मुखारे आमकां काही गोष्टी आणखी नेटार वावरपाचे आसा, लोकांपर्यंत पावपाचे आसा. आणि नक्कीच हे करता करता परत आमकां 2027 परत एकदा ह्या गोवा राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार परत हाडून आमकां लोकांची सेवा करपाची आसा. त्याचे खातीर हांव एक याद करून दिला तुमकां. आदले आमचे मुख्यमंत्री जे आसले भारतीय जनता पक्षाचे आमचे लिडर जे आज आमच्या बरोबर ना असे सुरभाजी मनोहरभाई पर्रीकर, तेंच्यांनी जी ह्या गोंयांत फातर म्हणजे बुनयादीचो फातर घातलो, वेगवेगळ्यो योजना ज्यो राबयल्यो, योजना खूब आसात. सगळ्यात पयलीं म्हणजे जाणट्या खातीर तेंचे दीस जाणटेपणाचे बरे वचचे हाच्या खातीर दयानंद सामाजीक सुरक्षा योजना ही सुरवात जाली. तेच्या उपरांत आमच्यो ज्यो भयणी ज्यो आसात लाडली लक्ष्मी म्हणजे गृह आधार ती सुद्धा केली. हळूहळू म्हणटा म्हणटा गरीब आमची घराण्यांची लग्नाची धूव जाता ती जी पेन्शन आवयवाचेर येता ताका खातीर मदतीचो हात आसचो. त्या माध्यमातून लाडली लक्ष्मी ही योजना राबयली. अश्यो कितक्योच तरी म्हणजे ल्हानपणा पासून जर जाणटे म्हणजे सिनियर सिटीजन आसात तांच्या खातीर खूब योजना राबयल्यो. आणि प्रत्यक्षान तेजी बऱ्यापैकी अंमलबजावणी आमी करतात. ही गोष्ट आमकां फुडें व्हरपाची आसा. म्हणून हांव इतलेंच मागता की आमचे ह्या मांद्रे मतदारसंघान जे ल्हाना पासून व्हडले पर्यंत जे जाणटे आमी ताका म्हणटात, सिनियर सिटीजन तांकां आमी म्हणटात, ते आसो किंवा आमची लाडली लक्ष्मी जेंच्या खातीर केली ते आसो, आमच्यो भगिनी ज्यो आसात जेका तेंचे खातीर जे आमी स्कीम राबयतात ते आसो, हेच्या फुडें सुद्दां जास्तीत जास्त तुमी तेचो फायदो घेवचो. आणि फायदो घेता आसतना एक गोष्ट लक्षात दवरची की योजना ज्यो आमी ज्यो तुमच्या पर्यंत पावयतात सगळ्यो योजना भारतीय जनता पार्टी स्वता केंद्र सरकार असो किंवा गोंय राज्याचो सरकार असो हे राबयतात. म्हणून आमकां संदी मेळटा की लोकां पर्यंत वचपाची आणि तेचो फायदो तुमचे पर्यंत पावोवपाची. भावानो इतलेच सांगू शकता की भारतीय जनता पार्टी हे जे राष्ट्रीय जे पक्ष आहात त्या पक्षाच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी आम्ही जरी वयान जरी ल्हान असले किंवा जरी मोठे असले जरी ज्यांच्यानी आमकां हे बऱ्यापैकी धडे घालून दिले त्या धड्याच्या माध्यमातून म्हणजे त्या योजनाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ज्या पद्धतीने सेवा करपाक जाय ती सेवा आम्ही करीत आसा. आणि ही संधी तुम्ही ह्याच्या पुढे भारतीय जनता पार्टी दितले अशी आशा व्यक्त करता. आणि सरते शेवटी तुमच्या वतीनं ज्यांच्यानी पुढाकार घेऊन ही आयज आपली म्हणजे आमची घर योजना ही स्कीम जी राबयली जेचे खातीर आज आदरणीय मुख्यमंत्री त्या बरोबर खासदारांक आयिल्ले आहात ती तुमकां जास्तीत जास्त लोकांक मेळटली आणि मेळोवपाचो प्रयत्न आमी तुमकां सगळ्यांक मेळून दिवपाचे प्रयत्न हे जातले आनी सगळ्यांक मेळटली ही तुमकां एक ग्वाही दिता. आणि तेचो फायदो तुम्ही जास्तीत जास्त घेवचो इतले तुमचे कडेन मागता. परत एकदा सगळ्यांची मनापासून म्हणजे
परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे व्यासपीठाचे मान्यवर असतात, मुख्यमंत्री असो, आमचे खासदार असो, बाकी आमचे गावचे वेगवेगळ्या गावचे सरपंच असो, त्यांचे मनापासून स्वागत अभिनंदन करता आणि माझे भाषण सोबत देवर.